हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी माझं सकाळपासून ते दुपारपर्यंत जी काही माझी डेलीची लाईफस्टाईल असेल तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आणि आज दिवसभरात काय काय होणार आहे तर ते सर्व काही पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता काल दिवसभर तर असं झालेलं होतं ना की खूप सारी पेंडिंगची कामं होती, एडिटिंगची कामं होती. म्हणजे काल दिवसभर काही सुद्धा टाइम भेटला नाही की घरातले क्लिनिंग वगैरे करणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी. तर म्हटलं आज त्या सर्व काही तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. आणि वटपौर्णिमेची पूजेची थाली तर मी आधीच तुमच्यावर शेअर केलेली आहे. आणि वटपौर्णिमेची आजची पूजा कशी होती तर ते सुद्धा मी तुमच्यावर आज सर्व काही शेअर करणार आहे. आज बरोबर बघा, आता सकाळ सकाळी तर सर्व काही स्वयंपाक वगैरे केलेला आहे. पण मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे बाकीचं खूप काही गडबड होते, त्यामुळे म्हणजे शूट करणं झालं नाही. तर असंच कनेक्ट राहा. तर चला, आज सकाळची सुरुवात तर सूर्य देवतेला जल अर्पण करूनच झाली. आता सकाळी तर लवकरच उठलेले होते 5:30 वाजता, पण मिस्टरांना फर्स्ट शिफ्ट चालू झालेली आहे त्यामुळे की उठले तर ते टिफिनच बनवावं लागतात. तर ते गेले ऑफिसला, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग लगेचच क्लिनिंगला सुरुवात केली. तर समोरच सोसायटीचं एका काम चालू आहे ना, त्यामुळे एवढी काही धूळ येते घरात, त्यामुळे वारंवार अशी डस्टिंग करावीच लागते. आणि आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे म्हटलं सर्व काही क्लिनिंग ही करूनच घ्यावी. मुख्य दरवाजा सुद्धा पुसून घेतला, कारण त्यावरती सुद्धा खूप सारी धूळ अशी बसलेली होती. आणि मला त्यावरती सुद्धा कुंकवानी स्वस्तिक वगैरे काढायचं होतं. म्हटलं ते सुद्धा सर्व काही क्लीनच करून घ्यावं. आता कोणत्याही सणाला त्यानंतर पौर्णिमा, अमावस्या, शनिवारी मी फरशी पुसत असताना खडमीठ, गोमूत्र, हळद, लिंबू हे सर्व काही टाकून फरशी पुसत असते. त्यामुळे घरातील मोठ्या प्रमाणात दरिद्रता, निगेटिव्हिटी ही जाते आणि घरात एक पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे म्हटलं हे सर्व काही करून घ्यावं आधी आणि त्यानंतर मग देवपूजेला सुद्धा सुरुवात करा. झाले आपल्या चॅनेलवरती लॉंग व्हिडिओ काही येत नाहीये, त्यामुळे आज म्हटलं वटपौर्णिमा आहे, वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे. तर आजच्या दिवशी जे काही होईल किंवा पूजा वगैरे तर ते सर्व काही तुमच्यावर म्हटलं शेअर करूया. चला, सर्व काही क्लिनिंग वगैरे तर करून घेतलेली आहे आणि हे सर्व काही बघायला खरंच खूप छान आणि पॉझिटिव्हिटी देणारं होतं. त्यानंतर लगेचच म्हटलं बाहेर सुद्धा उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करावं, रांगोळी वगैरे काढून घ्यावी. आणि एकदा देवपूजेला लागलं की 1-1.5 तास तरी मला देवपूजेला नक्कीच जातो. जणांना माहिती असेल किंवा नसेल, पण साऊथ साईडला तर ना सणवाराला किंवा रोज सुद्धा हळदीचं लेपन हे उंबऱ्याला केलं जातं. पूजनची सेवा सुद्धा रोज त्यांच्या देवघरात ही होत असते, त्यामुळे अखंड लक्ष्मीचा घरात वास होतो असं म्हटलं जातं. हळदीचं लेपन तो करून झालं, त्यानंतर रांगोळी वगैरे काढली आणि लगेचच मग उंबऱ्याची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. आणि मुख्य दरवाजा सुद्धा सर्व काय डस्टिंग वगैरे करून घेतलेली होती. तर लगेचच म्हटलं मुख्य दरवाजाच्या तिथं सुद्धा कुंकुमाने स्वस्तिक वगैरे काढून घ्यावं, तिथली सुद्धा पूजा करावी. आता मी पौर्णिमेला वगैरे तर पूर्ण मुख्य दरवाजा हे क्लीन करून त्याच्यावरती प्रत्येक पौर्णिमेला हे स्वस्तिक हे काढतच असते, त्यामुळे लगेचच म्हटलं ते सुद्धा करून घ्यावं. आणि पौर्णिमा आहे, वटपौर्णिमा आहे,
तर लगेचच तिथं तुपाचा दिवा सुद्धा लावून घेतला. आता रोज तर डेली आमच्या मुख्य दरवाजाच्या तिथं तेलाचा दिवा हा असतो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच मी सर्व काही देवांच्या खालचे वस्त्र वगैरे बदलून घेतलेले होते. त्यानंतर कुंचन सुद्धा करून ठेवलेला होता. म्हटलं की वटपौर्णिमेच्या दिवशी लगेचच सेवा वगैरे करता येईल, कुंचन भरता येईल त्यामुळे. आणि आज पौर्णिमा आहे तर मंगल कलशातलं सुद्धा पाणी मला बदलायचं होतं. त्यातले पाने वगैरे विड्याची पानं तर ते बदलायचे होते. तर तेच म्हटलं आधी देवपूजेच्या आधी मंगल कलशाची देवघरात पुन्हा स्थापना करून घ्यावी आणि त्यानंतर देवपूजा करावी. तर खाली मी डिश घेतलेली आहे, त्यामध्ये तांदूळ टाकून हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि कलशाला स्वस्तिक काढून घेतलं. खालून वर या पद्धतीनं रेषा ओढून घेतल्या आणि लगेचच पाणी टाकून हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 1 फूल असं सर्व काही टाकून आधी मंगल कलशाची स्थापना केली. आता तुम्ही ह्यामध्ये आंब्याची डहाळी किंवा नागवेलीची पानं सुद्धा ठेवू शकता. मी तर आधी आंब्याचे डहाळे गावाला गेले होते तर तेच लावलेले होते. खूप दिवस आंब्याची डहाळी जर ठेवली ना तर खूप दिवस आहे अशी राहते. पण जेव्हा आपण विड्याची पानं ठेवतो ना तर ते लगेचच 2-3 दिवसात असे सुकून जातात, म्हणजे पिवळे पडतात. त्यामुळे आंब्याचे डहाळे सहसा बऱ्याच वेळा मी ठेवते. पण तसंच भेटत नसेल तर नागवेलीची पानच मी आज ठेवलेले आहेत. आणि आधी मंगल कलशाची वगैरे स्थापना केली, हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, धूप दीप दाखवून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं लगेचच पूजा करायला सुरुवात करावी. अभिषेक वगैरे सर्व काही करून घेतलं आणि त्यानंतरनं लगेचच कुंचनची सेवा आणि कुंकुमार्चन सुद्धा करून घेतलं. आता कुंकुमार्चनची सेवा जर तुम्हाला खरंच करायची असेल तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी ह्या दिवशी आवर्जून करू शकता. त्यामुळे अखंड लक्ष्मीचा घरात वास होतो, त्याचबरोबर कर्जमुक्ती होते आणि आपल्या जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय चालण्यासाठी किंवा आपली प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून आपल्या घरात करू शकता. ज्यांना रोज करणं शक्य असेल तर रोज करावं आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला त्यातले तांदूळ बदलायचे असतात. आणि ज्यांना रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातनं एकदा म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आणि एकादशीला ह्या दिवशी सुद्धा महिन्यातनं एकदा सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता आणि खरंच खूप बदल होतात ह्या सेवेमुळे. घरचं आवरलं, सेवा वगैरे पूजा आणि त्यानंतरनं मग आले वडाची पूजा करण्यासाठी. आता एकच जवळ वडाचं झाड आहे आणि तिथं सुद्धा एवढी काही गर्दी होती, एवढी गर्दी असेल असं वाटलंही नव्हतं. पण बराच वेळ गेला तिथं थांबण्यात, कारण नंबरच येत नव्हता आणि खूप सारी गर्दी होती. म्हटलं गेलं तर व्यवस्थित पूजा अशी झालीच पाहिजे, त्यामुळे जरा वेळ थांबले आणि त्यानंतरनं मग पूजा वगैरे केली. वटसावित्रीने याच दिवशी आपल्या निष्ठेने आणि बुद्धीच्या बळावर यमराजाकडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. हीच कथा आजही महिलांना संकटाचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणाही देते. वडाचे झाड खूप काळ जिवंत राहते, तसेच आपल्या पतीचेही आयुष्य दीर्घ आणि स्थिर असावे याच सकारात्मक भावनेने हे व्रत केले जाते. हिंदू मान्यतेनुसार तर वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने संपूर्ण देवांचे आशीर्वादही मिळतात. आणि हे व्रत पती पत्नीच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये
आणि प्रत्येक कार्यात एकोपा निर्माण करतात, ज्यामुळे वैवाहिक जीवनही आनंदी बनते. याच निमित्ताने निसर्गाशी जोडले जाण्याचा आनंद आणि सकारात्मक ऊर्जा ही तर काही वेगळीच मिळते. करून झाली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर घरच्या देवांना सुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं. आणि त्यानंतर मग आज पौर्णिमा असल्यामुळे मला म्हणजे किचन ओटं तर क्लीन करून मी गेलेले होते, तर अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करायची होती, म्हणजेच आपल्या किचनची. तर सर्व काही क्लिनिंग वगैरे करून गेलेले होते, त्यामुळे म्हटलं की आलं की लगेचच पूजा करून घ्यावी. तिथं स्वस्तिक केलं, गॅस शेगडीची पूजा वगैरे केली आणि असा काहीसा डे गेला. तर तुम्हाला सुद्धा माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.